राम राम मंडळी, स्वागत आहे आपलं गावची चौमध्ये. मंडळी, मी सर्व गुण संपन्न असणारा निसर्गातील एकदम शक्तिशाली आयुर्वेदिक काढा तुम्हाला आज बनवून दाखवणार आहे. आता श्रावण महिना लवकरच सुरू होणार आहे आणि श्रावण महिन्यामध्ये जे आपलं अग्निजठर असतं ना ते थंड होत असतं आणि जी आपली पोटातील पचनक्रिया असते ना ती मंदावत असते. काळजी अजिबात करायची नाही. निसर्गाने इतके काय अनमोल आपल्याला झाडं दिलेले आहेत ना, फक्त आपल्याला त्या झाडाचा फायदा करता आला पाहिजे. तर मंडळी, तर आज आहे ना आपल्याला ह्या पेरूच्या पानाचा आयुर्वेदिक काढा बनवायचा आहे. मंडळी, जर निसर्गामध्ये कुठलं शक्तिशाली झाड असेल ना आपल्याला सर्व आजारापासून दूर ठेवणारं, ते म्हणजे फक्त आणि फक्त हे पेरूचं झाड आहे. प्रामाणिकपणे आजचा व्हिडिओ बघा, कारण की आजचा जर व्हिडिओ तुम्ही जर बघितला, तुमच्या पोटातील आणि तुमच्या शरीरातील सर्व शेकडो आजार असे दूर होणार आहे. जास्तीत जास्त 12 महिन्यातून श्रावण महिन्यामध्ये ह्या पेरूच्या पानाचा काढा 100% प्या म्हणजे प्याच. कारण की हा काढा आपलं जे फुफ्फुस असतं ना ते फुफ्फुस निरोगी ठेवतो. हा पेरूचा काढा आपल्याला हार्ट अटॅक कधीच येऊन देत नाही. ह्या पेरूच्या पानाचा काढा आपल्या रक्तातील साखर कधीच वाढवून देत नाही. आपल्या रक्तातील साखरेची पातळी म्हणजेच इन्शुलिनची पातळी नेहमी नियंत्रणामध्ये ठेवतो. तुमचं जर जेवण झालं आणि जर तुमची साखर वाढत असेल ना तर तुम्हाला ह्या पेरूच्या पानाचा काढा नक्कीच प्यावा लागणार. आता लवकरच मोठाले पाऊस पडतील आणि श्रावण महिन्यामध्ये भरपूर असे पाऊस पडत असतात. पाण्यामध्ये बदल होत असतो, जमिनीमध्ये पाणी उतरतं. पण आपण दवाखान्यामध्ये जातो, विविध असे कारणं सांगितलेले जातात. साथच चालू आहे. मंडळी, साथ असू द्या. माणसाचं शरीर किती जरी फिट्ट असलं ना पण माणूस 12 महिन्यातून एकदा किंवा दोनदा 100% आजारीच पडत असतो. आणि काय होतं, आपली गरीब परिस्थिती असते. आपल्याला सलाईन घ्यायला, इंजेक्शन घ्यायला, गोळ्या घ्यायला इतके काही पैसे नसतात. बरं ठीक आहे, पैसे जाऊ द्या, पण आपलं जर शरीर आजारी पडलं ना आपल्या शरीरावर होणारा मानसिक त्रास, ते दिवस व्हायला जातात. कुणाला कामावर जावं लागतं. आणि मंडळी, आजचा व्हिडिओ बनवण्याचं कारण नेमकं काय असेल, कारण की मी बाजारामध्ये गेलतो, मला भरपूर दादा भेटले होते. दादा म्हणे आमच्या आहे ना भरपूर पांढऱ्या पेशा कमी पडत आहेत. नेमकं तुम्ही ना एखादा व्हिडिओ असा काहीतरी करा जेणेकरून आमच्या पांढऱ्या पेशा वाढणार आहे आणि आम्ही आजारी देखील पडणार नाही. मंडळी, तुम्हाला जर कफाचा, सर्दीचा, खोकल्याचा जर त्रास असेल ना तर तुम्ही ह्या पेरूच्या पानाचा काढा नक्की म्हणजे नक्की प्या. मंडळी, ह्या पेरूच्या पानामध्ये अँटीबॅक्टेरियल घटक असतात. जो आपल्याला व्हायरस येतो ना, कुणाला सर्दी असते, कुणाला खोकला असतो, त्या व्यक्तीचा आपल्याला संसर्ग होत असतं. पण तुम्ही जर ह्या पेरूच्या पानाचा काढा पिले, तो संसर्ग तुमचा टळणार आहे आणि तुम्हाला कफ, सर्दी, खोकला हा देखील होणार नाही. जर तुमचं तोंड येत असेल, वारंवार जर तोंड येत असेल ना तर ह्या पेरूच्या पानाचा काढा तुम्हाला 3 दिवस प्यायचा आहे, लगातार सकाळी उठल्या आणि हा काढा फक्त 1 कप प्या. 4थ्या दिवशी तुमचं तोंड अजिबात येणार नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं, तुमच्या तोंडामध्ये जर अल्सर होत असेल, कुठं जखमा होत असतील, हिरड्यातून रक्तस्राव येत असेल, पू निघत असेल, दाढ दुखीचा, तुमचे जर दात ठणकत असतील ना, आणि सगळ्यात महत्त्वाचं मंडळी, तुमचे जर दात ढिल्ली झालेले असतील ना तर फक्त 5 दिवसामध्ये ह्या पेरूच्या पानाच्या काढ्यामुळे तुमचे दात आवळणार आहे. दाढदुखी देखील दूर होणार आहे फक्त आणि फक्त 5 दिवसामध्ये. मंडळी, सकाळी उठायचं, 5 ते 6 पानं घ्यायची, ह्या पानाचा काढा बनवायचा आणि लगातार 5 दिवस प्यायचा, सुट्टी घ्यायची नाही. 6व्या दिवशी तुम्हाला तुमच्या तोंडातील समस्येवर आराम भेटणार आहे. काही व्यक्तींचं आहे ना प्रचंड असं वजन वाढलेलं असतं. त्यांचं पोट आहे ना डायरेक्ट असं माठावणे असतं आणि विशेष म्हणजे आहे ना पोटावर चरबी वाढलेली असते, पोटाला फॅट पडलेला असतो, म्हणजे अशा पोटावर घड्या असतात. पण मंडळी, तुम्ही जर ह्या पेरूच्या पानाचा जर काढा बनवला आणि 1 ते 1.25 महिना जर हे रेग्युलर सेवन केलं ना ह्या काढ्याचं, तुमचं वजन 100% म्हणजे 100% कमीच होणार. आता जर विचार करायला गेलो ना ह्या पेरूच्या पानाचा नेमका फायदा काय आहे, हा काढा नेमका आपल्या शरीरावर कसं काम करणार आहे. मंडळी, आपलं जे पोट असतं ना ते मेन पोट असतं. जेवढे आपल्याला आजार होतात ना ते फक्त आणि फक्त आपल्या पोटापासून होतात. त्याच्यामध्ये काय आलं, अपचन, गॅस, पोट साफ न होणं. पण तुम्ही जर ह्या पेरूच्या पानाचा काढा घेतला, तुमचं पोट खळखळ असं मोकळं होणार आहे. आणि जर तुमचं पोट व्यवस्थित राहिलं ना तुम्हाला कुठल्याच आजाराला बळी पडावं नाही लागणार. तुम्हाला जर तुमच्या डोळ्याची नजर वाढवायची असेल, तुमचे जर डोळे चिपटत असतील ना, त्याच्यावर हा एकदम रामबाण काढा आहे, पेरूच्या पानाचा आयुर्वेदिक काढा. पेरूची अशा प्रकारची पानं घ्यायची आहेत आपल्याला. हे बघू शकता, जास्त कवळे नाही, जास्त निब्बर नाही, अशी पानं घेतली आपण. तर मंडळी, मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये एकच लाख मोलाची माहिती देईल. हे पेरूचे पानं आपली जी पचनक्रिया असते, आपलं जे अग्निजठर असतं ना ते मंदावून देत नाही, ते शांत होऊन देत नाही, अग्निजठराला विझवून देत नाही. हे पेरूचे पानं आणि ह्या पेरूच्या पानाचा काढा बनवण्यासाठी आपल्याला 6 पानं घ्यायची आहेत. 2,
4 मंडळी, काढा बनवण्यासाठी आपण अशा प्रकारचे पानं निवडलेले आहेत आणि हे पानं आपल्याला एकदम स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. हे पानं आपल्याला 2 पाण्याने धुवून घ्यायचे आहेत. अगदी स्वच्छ एकदम क्लीन करायचे आहेत हे पानं. पातेलं सुद्धा व्यवस्थित धुवून घेऊ. आता हे पानं आपल्याला 2 जागेवर कट करायचे आहे आणि पातेल्यामध्ये टाकून द्यायचे आहे. पेरूच्या पानाचे देठ सुद्धा काढ्यामध्ये घ्यायचे आहेत. हे बघा असे. हा काढा बनवण्यासाठी आपल्याला 1 ग्लास पाणी घ्यायचं आहे. 1 ग्लास पाणी घेतलं आणि हे पाणी उकळून आपल्याला अर्धा ग्लास बनवायचा आहे, म्हणजे आपला काढा तयार होईल. मंडळी, चूल चांगली पेटून घेतली. आपण पातेलं ठेवून देऊ चुलीवर. आपला काढा खळखळ असा उकळत आहे. मंडळी, काढा तयार झाला. आपण काढून घेऊ आणि एका गाळणीने आपल्याला हा काढा गाळून घ्यायचा आहे कपामध्ये. तर चला मंडळी, आपला काढा थोडासा असा थंड झालेला आहे. हा काढा जास्त थंड प्यायचा नाही, जास्त गरम प्यायचा नाही, कोमट काढा प्यायचा आहे. आणि मंडळी, ह्या काढ्याचं सेवन आपल्याला लगातार 5 दिवस करायचं आहे. मध्ये सुट्टी द्यायची नाही. मी भरपूर असे वेगळे काढे सांगत असतो, आज पिली का उद्या नका पेत जाऊ, पण हा पेरूचा काढा लगातार 5 दिवस घ्या. सकाळी उठल्या अनुशापोटी, म्हणजे तुमचं पोट साफ होणार आहे. मंडळी, तुम्हाला जर तुमचं वजन कमी करायचं असेल तर हा काढा तुम्ही 1.5 महिना घेऊ शकता. लगातार घ्या, दिसाड घ्या, काहीच अडचण नाही. फक्त या काढ्याचं सेवन आपल्याला 1च कप करायचं आहे. 1 कपाच्या पुढं काढा घ्यायचा नाही. तर चला मंडळी, या काढा पिण्यासाठी. वा मंडळी, काढा अगदी तुरट नाही, कडू नाही, एकदम पाणी पिल्यासारखा काढा आहे. ह्या काढ्याची चव एकदम छान लागत आहे. त्याचं कारण असं, पेरूचं झाड खूप आयुर्वेदिक असतं. पेरूची पानं कच्चे जर खाल्ली तर ती तुरट लागतात, पण त्याचं जर काढ्यात रूपांतर झालं तर हा काढा पिण्यासाठी गोड लागतो. मंडळी, काढा पिऊन अगदी छान वाटलं. आणि वाटणार कसं नाही. तुमच्या दाताच्या समस्येवर, दाढदुखीच्या समस्येवर हा काढा रामबाण असणार आहे. आणि मंडळी, तुमचं हृदय असू द्या, तुम्हाला हार्ट अटॅकचा धोका असू द्या. आता इथून पुढं आहे ना, नेमकं काय होत आहे, हार्ट अटॅक भरपूर जणांना येत आहे. पण तुम्हाला जर हार्ट अटॅक नियंत्रणामध्ये ठेवायचा असेल तर पेरूच्या पानाचा काढा तुम्हाला नक्कीच प्यावा लागेल. तुमचं जर वारंवार तोंड येत असेल तर 3 दिवस तुम्ही हा काढा प्या. 4थ्या दिवशी तुमचं तोंड येणार नाही. तर चला मंडळी, मी तुम्हाला आज पेरूच्या पानाचा काढा बनवून दाखवला. तो काढा तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा. पेरूच्या पानाबद्दल, पेरूच्या काढ्याबद्दल तुम्हाला काय काय अनुभव आहे ना, ते देखील मला कमेंटद्वारे नक्की कळवा. म्हणजे इतरांचाही भरपूर जणांचा असा फायदा होणारच आहे. आणि मंडळी, खरोखर कोणत्या दादानी, कोणत्या ताईंनी पेरूच्या पानाचा काढा बनवलेला आहे, ह्या काढ्याचं सेवन त्यांनी केलेलं आहे, त्यांनी सुद्धा कमेंटद्वारे नक्की कळवा. तर चला मंडळी, आजचा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. आणि तुम्ही जर आपलं गावची चव यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल ना, आठवणीने सबस्क्राईब करा. तर चला मंडळी, अशाच नवीन एखाद्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत मंडळी, धन्यवाद.